हॅलो, जय गजानन माऊली. आम्ही आलो आहे दोघी मालकी आज शेगावला. आमचा आहे डे आउट. आज निलूने खूप सुंदर अशी रांगोळी घरासमोर काढली आणि 4-5 दिवस झाले सुरू होतं की मम्मा तुम्हाला फटाके कधी आणणार आहे. रोज रडणं सुरू होतं तिचं आणि मी खूप व्यस्त होते. माझी एक्झाम होती 17ला सुद्धा माझा पेपर होता आणि दिवाळीनंतर 2 पेपर आहेत. म्हणजे दिवाळी यावर्षी सेलिब्रेशनचं माझं काहीही आणि तसंही आता ना इतक्या जबाबदाऱ्यांचं ओझं आहे की सणवार आता फक्त मुलीसाठी बघून तिच्याकडे बघून सगळं एक्साइटमेंट येते आणि घरची साफसफाई, फराळ पाणी, क्लिनिक सगळी तारांबळ होते माझी. आणि मग आज तिचा जो संशय बाण फुटला आणि ती रडायला लागली. तू अशीच करते मम्मा, नेहमी अशीच करते. आणि मला चिडचिड झाली की यार तू इतकी हट्टीपणा का करतेस पिल्लू. नंतर थोड्या वेळाने माझ्याच लक्षात आलं की यार ती माझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार ना. बेइंग अ सिंगल मदर, आई आणि वडील ह्या दोन्ही भूमिका मला बजावायला पाहिजेत. त्याच्यामुळे तिची मानसिकता समजून घेणंही गरजेचं आहे. तिच्या आयुष्यात असं कोणी व्यक्ती नाही आहे की तिला गाडीवर घेऊन म्हणेल की चल बाळा आपण जाऊयात, फटाके आणूया, तुला ड्रेस आणूयात, दिवाळी आहे. तर मला लगेच हे झालं आणि अगदी मी दुपारी 11:30 वाजता कपडे धुत होते आणि तिला म्हटलं चल कर तयारी पिल्लू आपण जाऊयात. गाडीवाल्याला फोन केला कारण आम्ही खेड्यामध्ये राहतो तर माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो जाण्या येण्याचा आणि सगळे आता बिझी आहेत इकडे शेतकऱ्यांचं. तर सध्या आता सोयाबीनमुळे सगळे शेतामध्ये आहेत. तर फायनली आम्हाला गाडी मिळाली आणि आम्ही आलो आणि दर्शन घेतलं माऊलींचं. त्यानंतर नादब्रह्मची इडली खाल्ली आणि नंतर आलो तिचे फटाके घ्यायला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर अजून एक सरप्राईज मिळालं आणि मामाने तिच्यासाठी जम्बो पॅक आणलेला होता. सगळं मामाला गिफ्ट मिळालेले होते आणि मग त्याच्यामध्ये खूप सगळे चॉकलेट्स होते. तर त्याच्यामुळे अजून आमचा आनंद द्विगुणित झाला आणि आत्ता दिवाळीची सुरुवात झाली कारण माझ्या मुलीला स्वीट खूप आवडतं आणि हे सगळं बघून तर तिला असं वाटलं की बस आता मी जेवणारच नाही आहे, ह्याच्यावरच राहणार आहे. तर हाही तिचा एक आनंद तिला मिळाला. कधी कधी ना म्हणजे आपल्या कामांमध्ये आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण विसरून जातो की मुलांची मानसिकता, बेइंग अ सिंगल मदर, की तिच्याही काही एक्सपेक्टेशन्स आहेत. बाकीच्या मुलांना बघून तिलाही काहीतरी वाटतं. थँक्यू सो मच.